नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. श्री गुरूंना माझा नमस्कार. दासबोध आणि समर्थ रामदासांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य माधुरीताई आणि अलकाताईंना माझा साष्टांग नमस्कार आणि सगळे 6 देश श्रोते सगळ्यांना माझं अभिवादन. आजच्या सत्रात आपण अभ्यासणार आहोत दशक 11 मधील समास 3 आणि 4. त्यातला पहिला समास सिक्वण निरूपण. प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य अशी सांगड घालून जीवन व्यतीत करता येते आणि तो बॅलन्स कसा साधता येऊ शकेल या संबंधीचं मार्गदर्शन समर्थ या समासांतून देतात. आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाचा चांगल्यात चांगला उपयोग करून घ्यावा यासाठी समर्थांनी सिक्वण निरूपण हा समास लिहिला आहे. अध्यात्मशास्त्र जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. तसेच अध्यात्मज्ञान प्रकट होऊन स्थिर होण्यास जीवनाच्या सर्व अंगांमध्ये अनुशासन आवश्यक असते. ज्या माणसाच्या जीवनामध्ये अनुशासन असत नाही त्यांचे जीवन मात्र अस्ताव्यस्त होऊन जाते. तो आळसानी तरी वाया घालवतो किंवा प्राण्यांच्या पातळीवर जाऊन केवळ आहार, निद्रा, भय, मैथून यातच आयुष्य वाया घालवतो. असं होऊ नये यासाठी ही आचारसंहिता जणू समर्थांनी या समासात आखून दिली आहे. नरदेह मिळाला आहे तो यासाठी की स्वतःबरोबरच इतरांचाही उत्कर्ष साधण्याची संधी आहे. या समासावरील चिंतनास सादर करणार आहेत श्री राहुल अवसरकर. इंजिनिअरिंग क्षेत्रात गेली 23 वर्ष ते कार्यरत आहेत. डबल डिप्लोमा होल्डर आहेत. शिवथरगळीतली युवा शिबिर 1999 पासून वडगाव मावळ येथील दासबोध संस्कार शिबिरात सहभाग आहे. तर शिवाजी महाराजांचे चरित्र, योगाभ्यास, गीताध्याय यांचाही व्यासंग आहे. दासबोध सखोलसाठी अभ्यास सुरू आहे आणि पदाचे समीक्षक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. मी राहुलना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला प्रारंभ करावा. राहुल. धन्यवाद ताई. माझा आवाज येतोय? होय. हो. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री डॉक्टर काकांना वंदन करतो. श्री समर्थांना वंदन करतो. आपल्या दोनही आचार्य त्यांना वंदन करतो आणि तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करतो आणि आजच्या माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. आज माझ्या अभ्यासासाठी दशक 11 समास 3 शिकवण निरूपण हा समास आहे. त्यासाठी मी डॉक्टर काकांची चिंतनिका, बेलसरे काकांचा दासबोध आणि लीलाताई गाडगे यांची भावसुमनांजली या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. या समासात श्री समर्थ आपल्याला प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय कसा साधायचा या बाबतीत आपल्याला सांगत आहेत आणि म्हणूनच या समासाचे नाव शिकवण निरूपण असे आहे. ज्यावेळी समर्थांच्या काळी समाज इतका गोंधळलेला होता की सारासार विचारच हरपलेला होता. सुलतानी संकटांना तोंड देता देता आसमानी संकटे येऊन त्यात भर पाडत होती. जनता हवालदिल झालेली होती.
हतबलता असल्यामुळे निष्क्रियता वाढली होती. म्हणून संतांना प्रपंच नीट करा, सावधानतेने करा, निर्भयतेने करा अशी शिकवण रुजवण्यासाठी प्रथम समाज प्रबोधन करणाऱ्या नेत्यांनी ही शिकवण आचरणात आणून आधी केले, मग सांगितले, त्यानुसार समाज प्रबोधन केले. दशक 11वा हा दास्यभक्तीच्या कर्मयोगाचा आहे. जे कर्म कराल ते ईश्वर बुद्धीने कराल हे सांगणारा हा दशक आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोनही क्षेत्रामध्ये उत्कट अवस्था आणि परमोच्च अवस्था प्राप्त करणे हे शक्य आहे. त्यासाठी त्याग करण्याची गरज नाही. केवळ आपल्या जीवनाला शिस्त लावून मिळालेल्या काळाचा अतिशय उत्तम सदुपयोग करता येणे यामध्ये आपल्या यशस्वीतेची गुरुकिल्ली सामावलेली आहे. बहुतांश वेळा आपल्या चुकीच्या संकल्पना किंवा आपल्या आळसापोटी या काळाचा सदुपयोग न केल्यामुळे मनुष्य प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय साधता येत नाही. जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ याच्यात नेमकं काय साध्य करावे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतो, त्याचे वर्णन श्री समर्थ करतात की प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. परमार्थी मनुष्य हा गरीबच असला पाहिजे असं काही नाही. मनुष्य हा जोपर्यंत त्याने मिळवलेल्या संपत्तीशी आसक्त नाही तोपर्यंत त्याच्या अवतीभोवती कितीही संपत्ती पसरलेली असली तरीही तो विदेही जनकासारखा अलिप्त राहू शकतो. किंबहुना संपत्तीच्या आधाराने तो अनेकांचा उद्धारही करू शकतो. त्यामुळे व्यापारात उत्तम नफा मिळवणे किंवा त्या नफ्यातून स्वतःचा स्वार्थ साधणे एवढ्यापुरताच या पैशाचा उपयोग न करता समर्थ या पैशाचा विनियोग कसा करावा हे देखील सांगतात की काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी. आपण काहीतरी कमवावे आणि मग जेवावे, कोणाचेही फुकट खाऊ नये. नुसते मी कष्ट करून माझे अन्न मिळवला आणि मी एकटाच जेवलो हे समर्थांना मान्य नाही. आपण कष्टाने स्वतःचे पोट तर भरावेच, पण अडीअडचणीमध्ये लोकांना देखील मदत करायला विसरू नये. कुठल्या तरी चांगल्या कामासाठी आपला देह, आपली संपत्ती, आपण करत असलेल्या कष्टाचा भाग हा जरूर अर्पण करावा. स्वतःसाठी कमवणं, स्वतःचा बँक बॅलन्स वाढवणं हे एक प्रकारे ठीक आहे, पण त्यातील काही भाग आपल्या उत्पन्नातला ऍटलिस्ट 10% भाग हा दान धर्मासाठी, गोरगरिबांच्या उद्धारासाठी खर्च करावा. मनुष्याचा स्वार्थ वाढत असताना त्यातील अशा पद्धतीने जर दानधर्म केला तर तो लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. गोंदावलेकर महाराजांनी 1886 मध्ये दुष्काळात जर आपला आखडता हात घेतला असता तर विचार करा, गोंदावल्याच्या दुष्काळामध्ये कितीतरी लोकांना अन्न पाण्यापासून तडफडत आपला प्राण द्यावा लागला असता. पण महाराजांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपली अन्नधान्याची कोठारे दुष्काळग्रस्तांसाठी उघडी करून दिली. आलेल्या प्रत्येकाला स्वतःच्या हाताने जेवू घातले. त्यांना काही ना काहीतरी काम दिले. त्या कामाच्या आधाराने त्यांना आपण फुकट खायला घालत आहोत त्याचा देखील संकोच व्हावा अशी अवस्था न ठेवता प्रत्येकाच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. बॅलन्स शीट इज नॉट ओनली अ सेट ऑफ फिगर बट इट्स अ सेट ऑफ व्हॅल्यूज. परमार्थी पंचीकरण म्हणजे आपल्या 5ही अवस्थांमधून स्वतःचे स्वरूप समजून घेणे, त्यामध्ये उत्तम असलेला परमार्थाचा मार्ग प्राप्त करणे. या महावाक्याचे विवरण आपण करीत राहावे असे या महावाक्याचे चिंतन, मनन, निजध्यासन करता करता मनुष्याचे जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार ही मोक्षलक्ष्मी देखील प्राप्त करून घेता येते. म्हणजे प्रपंचामध्ये जी भाग्यलक्ष्मी आहे, जे सुवर्ण आहे ते तर त्यांनी मिळवावेच, पण त्याचबरोबर परमार्थासाठी या महावाक्याच्या विवरणातून सद्गुरु कृपेने दिलेल्या साधनातून जीवाने स्वतःचा उत्कर्ष देखील साधून घ्यावा. त्यासाठी समर्थ पुन्हा एकदा त्याचा समन्वय साधण्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये काळाचा एक एक क्षण कशा पद्धतीने व्यतीत करावा या दृष्टीने पुन्हा आपल्या दिनश्चर्येकडे येतात. काही धर्मचर्या पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ निरीक्षण दोन्हीकडे. समर्थ दिनचर्या सांगतात की थोडे पाठांतर करावे, पूजा, नामस्मरण, ध्यान यापैकी काही जमले तर ते करीत राहावे. सर्वांशी प्रेमाने बोलून आपला उद्योग व्यवसाय करीत असताना समाजाशी जवळीक साधावी.
सरकारी नियम, व्यावहारिक आचारसंहिता, कायदे कानून, व्यवस्थित हिशोब इत्यादी बाबतीत अत्यंत जागरूक असावे. भोळेपणाने कोणाकडूनही फसले जाऊ नये. भाबडा, भोळा किंवा मूर्ख मनुष्य सात्विकच असतो ही कल्पना सर्वथा चुकीची आहे. आपण अंगीकारलेल्या प्रत्येक कामामध्ये आपले सर्वस्व मनाला लावावे. त्यासाठी मनाची एकाग्रता आणि चिंतनाचा ओलावा आवश्यक आहे. पारमार्थिक ग्रंथ व संत वाङ्मय यांचे वाचन, चिंतन एकांतात बसून करावे. शक्यतेनुसार आणि शक्तीनुसार अडीअडचणीतील लोकांना मदत करावी. समाजकार्य व धर्मकार्य यात धडाडीने भाग घ्यावा. जो दिवसभर आपला कामधंदा, व्यापार सावधपणे एकाग्रपणे करतो, अशा मनुष्याला रात्रीचे जेवण गोड लागू शकते. मग रात्रीचे जेवण खावण झाल्यावर परमार्थाकडे थोडेसे लक्ष द्यावे. त्यासाठी पुन्हा धर्मचर्चा करावी. कुठेतरी पुराण ऐकावं, हरिकथा ऐकावी, निरूपण ऐकावे. मनुष्याच्या पूर्णत्वाला केवळ प्रपंचातले सुवर्ण हे अपूर्ण आहे. जोपर्यंत परमार्थाचे अधिष्ठान नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने मोक्ष लक्ष्मीचा प्रसाद प्राप्त होऊ शकत नाही. आपण आपल्या जीवनाची सूत्र अजूनही खऱ्या अर्थाने सद्गुरूंकडे सोपवलेली नाहीत. आपण स्वतःला आपल्या जन्माचे मालक समजतो. आपण आपल्या सर्व इच्छा या देहाधिष्ठित ठेवतो. आपण या देहाचे मालक आहोत या भूमिकेमुळे हे मन जसे देहाला ठेवेल त्या पद्धतीने मनाबरोबर राहणे हे आपल्याला स्वाभाविक वाटते. ज्यावेळी या देहासकट याचा स्वामी कोण आहे याच्याकडे आपल्या देहाची सूत्र दिली की मनुष्याकडे या देहाला वागवण्याचे स्वातंत्र्य राहत नाही. जर माझ्या प्रपंचाचे आणि माझ्या परमार्थाचे स्वामित्व मी माझ्या सद्गुरूंकडे दिले आणि मी त्यांच्याकडे एक प्रकारचा चाकर आहे या पद्धतीनं जर राहू शकलो तर माझ्या कर्मांना खरंच स्वातंत्र्य आहे का? मला माझ्या आयुष्यात मोठे मोठे निर्णय घ्यायचे आहेत, पण ते त्यांच्या साक्षीत्वाने घ्यायचे आहेत. माझ्या प्रत्येक निर्णयावर त्यांची मोहर फुटणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण त्यांचे दास होऊन राहिलो तर समर्थ म्हणतात, आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तन निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आमच्या जीवनातला हा उद्वेग जो मीपणामुळे निर्माण झाला आहे तो ज्या क्षणी आपण हा प्रपंच सद्गुरूंच्या हातात सोपवतो त्या सरशी आपल्या जीवनातला उद्वेग तुटतो आणि मग आपल्याला आत्मज्ञानाचा हा त्रिवेरी संगम या 3 मार्गांनी घडू शकतो, ज्याच्या जीवनामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान देखील आहे. समर्थ म्हणतात, कर्म, उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन त्याची ऐकत जावे. जीवनामध्ये आत्मज्ञानासाठी कर्म उत्कृष्ट पाहिजे, भक्ती उत्कट पाहिजे आणि ज्ञानाची सतत जिज्ञासा असली पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तीनहीचा उत्तम समन्वय असतो तोच महंत आपल्या जीवनामध्ये सतत कार्य करीत असतो. तोच समाजाचे आणि जगाचे जास्तीत जास्त कल्याण करतो. त्याला आत्मज्ञानाचा पत्ता कुठेही शोधायला जावं लागत नाही. त्याचं कर्मच त्याचा गुरु होऊन जातो. असं हे शिकवण निरूपणाचं शास्त्र समर्थांनी या समासात आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. राहुल, छान झालं तुमचं चिंतन. इंटरेस्टिंग अशी गोष्ट की शेवटापासून सुरुवात करून मग त्याचा विस्तार केला. गंमत वाटली ऐकताना, पण छान. एकंदरीत सगळ्या याचा जे काय सार आहे ते खूप छान पद्धतीने मांडलं. म्हणजे स्वार्थापुरता विचार न करता आपल्या संपत्तीचा इतरांसाठी कसा विनियोग करता येईल आणि त्यासाठीच गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला जो दृष्टांत दिला तो अतिशय समर्पक दृष्टांत होता. आणि सगळ्यात महत्वाचं जे सांगितलं ते या समासाचं जे सार आहे की आपण आपली कर्तृत्व जी कर्तेपणा आपण सोडून देऊ शकत नाही आणि आपण आपलं सर्वस्व, आपली सगळी सूत्र सद्गुरूंकडे किंवा देवाकडे जो देऊ शकलो तर मात्र आपल्या जीवाचं नक्कीच सार्थक होऊ शकेल. हा सगळ्यात मोठा त्यातला मला असं वाटतं संदेश होता आणि तो तुम्ही योग्य तऱ्हेने पोहोचवला असं वाटतंय. यानंतरचा जो दुसरा समास आहे आपल्या अभ्यासासाठीचा तो आहे सार विवेक निरूपण.
आदर्श जीवनासाठी परमार्थ आणि प्रपंच दोन्ही उत्तम प्रकारे करण्यासाठीची आदर्श दिनचर्या आपण बघितली. पण हे सर्व करत असताना मूळ उद्दिष्टापासून विचलित न होता त्याचं नरदेह मिळाल्यावर जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी आणि त्या उद्दिष्टाची सतत जाणीव जागृत राहावी यासाठी पुन्हा एकदा समर्थ विवेकाचाच आधार घ्यायला सांगतात. दृश्य प्रपंच आपल्याला खरा वाटतो, परंतु ते खरे ज्ञान नाही, तर स्वस्वरूपाचे ज्ञान हेच परमकल्याण आहे, हे समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात. ज्ञानाचा उदय होण्यास विचार हे मोठे प्रभावी साधन आहे. बुद्धीच्या द्वारा आपण विचार करतो, पण दृश्य जगताचे ज्ञान संपादनारा विचार आणि आत्मज्ञान करून देणारा विचार यामध्ये फरक असतो. स्वस्वरूपाचा शांत विचार करणारी बुद्धी निराळी असते, तिला वैराग्याचा आधार असतो. अशा सत्वगुणी बुद्धीने अंतर्मुख होऊन चित्तामध्ये दडलेल्या वासनांचा शोध घेणे आणि वृत्तींना स्वस्वरूपानुसंधानामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करणे याच परमार्थामध्ये विचार म्हणतात. आणि विवेक तोच विवेक. सार विवेक निरूपण समासात समर्थ विवेकाचा नेमका कशा तऱ्हेने वापर केला पाहिजे याचं मार्गदर्शन करतात. यावर चिंतन सादर करणार आहे अमृता बर्वे. अमृता डॉक्टर काकांचे अनुग्रहित असून व्यवसायाने वकील आहे, ट्रेकिंगची आवड आहे आणि गेली अनेक वर्ष देहूच्या बालशिबिरामध्ये सक्रिय कार्यकर्ती म्हणून तिचा सहभाग असतो. मी अमृताला विनंती करते की तिने आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. अमृता. धन्यवाद ताई. आवाज येतोय माझा? हो. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. माझिये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास बदवावे, कृपा कटाक्षे करुणी श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जी आता. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अमृता, माझे आवाज थोडा कमी जास्त होतोय, काही हलतोय का काही मोबाईल वगैरे काय? माईक हलतोय, 1-2 मिनिटं फक्त हा मी हा. ऍडजस्ट करते. येतोय आता? हो येतोय. ओके. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते, श्री समर्थांना वंदन करते, आपल्या दोन्ही आचार्या आणि माझे सर्व सहअध्यायी तुम्ही सर्वजण तुम्हाला वंदन करते. आणि आज मला अभ्यासाला दिलेला दशक 11 समास 4 सार विवेक निरूपण यावर माझ्या बुद्धीने केलेला अभ्यास मी मांडते. आजच्या अभ्यासाला मी रेफरन्स म्हणून जे ग्रंथ अभ्यासले ते म्हणजे डॉक्टर काकांची दासबोध चिंतनिका, बेलसरे काकांचा सार्थ दासबोध आणि डॉक्टर काकांचा दासबोध. वास्तविक पाहता हा समास बघायला गेलं तर खूप छोटा आहे, पण समर्थांनी खूप महत्वाची आणि मोठी शिकवण यामध्ये आपल्याला दिलेली आहे. असार सोडून सार घ्यावं हे समर्थांच्या समग्र लिखाणाचं सार आहे. मात्र दासबोधातील 11व्या दशकातील 4थ्या समासात सार विवेक म्हणजे काय हे सांगताना समर्थ म्हणतात, जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. या जगाची सध्याची अवस्था अशी आहे की सारखं काहीतरी येतंय, जातंय, बदलतंय, नाहीसं होतंय, नव्याने निर्माण होतंय, समाविष्ट होतंय किंवा नाश पावतंय. हे सर्व आपल्याला दिसत आहे आणि आपण त्यावर विश्वास ठेवून आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. जास्तीत जास्त पैसा, कपडे, घर, सोने नाणे, मानमरातब, प्रसिद्धी कमावली म्हणजे धन्य झालो अशी विचारसरणी सध्याच्या माणसांची जास्त प्रमाणात आहे. वास्तविक पाहता हे सर्व असार आहे, अशाश्वत आहे, न टिकणारे आहे, पण तरी सुद्धा आपण याच्या मागे जास्त जातो. ओंजळीत घेतलेले पाणी आपल्याही नकळत 2 बोटांमधून कधी कुठे निसटून जाते हे आपल्याला कळत नाही. तसेच आहे हे. आयुष्यभर असार गोष्टींचा साठा करत राहतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी हे मिळाले नाही, ते मिळाले नाही याचे दुःख करत बसतो.
पण तोपर्यंत सर्व सार आत्मसात करायची वेळ निघून गेलेली असते. जे निश्चळ निराकार परब्रह्म आहे, जे अथांग आहे, ते आपल्याला असूनही सत्य वाटत नाही. हीच आपल्या जीवनातील अविवेकाची अवस्था म्हणायला हरकत नाही. नाही न्याये नाही नीती ऐसे हे लोक वर्तती आणि अवघेच अवघेच सार म्हणती विवेकही. न्याय नीती यांची कदर नसते, की आपण काय वागतो काय बोलतो ह्याचं भान नसतं. पण तरी सुद्धा आमचे वागणे बरोबरच आहे असे छाती ठोकपणे व्यक्ती सांगतात. अशा व्यक्तींना समर्थ विवेकहीन म्हणून संबोधतात. जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण हे करताना सारासार विवेकही तेवढाच महत्वाचा आहे. विवेकाचे उत्तम उदाहरण घ्यायचे झाले तर सर्वात पहिले समोर येतो तो बिभीषण. आजूबाजूला संपूर्ण विरुद्ध प्रतिकूल परिस्थिती असताना पण सार काय, आपल्याला कोठे जायचे आहे हे अचूक ओळखण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि त्याचे फळ त्याला मिळाले. मात्र आपले असे नाही. आपण प्रपंचात एवढे गळून जातो की परमार्थ करायचाच राहून जातो आणि मग इच्छा मागे राहतात आणि मग आहेच पुन्हा पुनर्जन्म. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे, असं काहीसं झालेलं आहे. यामध्ये प्रत्येक मनुष्याला हे माहीत असतं की सोनं हे रॉ मटेरियल आहे, ते सार आहे, तर त्याचे दागिने हे असार आहेत. तसेच माती, रॉ माती ही सार आहे, पण तिच्यापासून बनवलेली भांडी ही असार आहे. म्हणजे सार काय, आपल्याला काय उपयुक्त आहे काय अनुपयुक्त आहे या गोष्टींमधला भेद माणसाला जाणत असतो, त्याला माहीत असतो. पण तरीही सुद्धा सर्व काही चांगले आहे अशी काहीशी थोडी त्याची स्वार्थीपणाची भावना असते. हीच त्याची भेदबुद्धी प्रपंचामध्ये असते. प्रपंचात ज्याप्रमाणे भेदबुद्धी महत्वाची असते त्याचप्रमाणे परमार्थामध्ये आत्मबुद्धी महत्वाची असते. पण परब्रह्म हे जे निश्चळ आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, त्याला आपण मानायला तयार होत नाही. कारण संकल्प विकल्प भावना स्मृती कल्पना या वृत्ती या जाणीवा आपल्या देहाला जोडलेल्या असतात, ज्या क्षणोक्षणी बदलत असतात, ज्या अत्यंत चंचल असतात. जोपर्यंत या सर्व वृत्ती देहाला जोडलेल्या असतात तोपर्यंत परब्रह्म आपण ओळखू शकत नाही. या सर्व वृत्तींचे परिवर्तन निवृत्तीत व्हायला पाहिजे, मन हे निसंग व्हायला पाहिजे, तरच परमार्थ 100% आपण करू शकू असे म्हणायला हरकत नाही. सार गार एकची सरी तेथे परीक्षेच कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी श्रीराम. समर्थ म्हणतात की अत्यंत सावधपणे सार काय आणि असार काय हे ज्याचे त्याने लक्षात घेतले पाहिजे. मग जर स्वतःचे स्वतःला हे ओळखता आले तर समोरच्याच्या परीक्षणाची किंवा वेगळ्या परीक्षकाची गरजच काय राहते. पण त्यासाठी अत्यंत अंतर्मुख होऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेमके काय साधायचे आहे, काय मिळवायचे आहे याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. जे दिसते ते सर्व अशाश्वत आहे, जे टिकते अनादि, जे टिकते त्याचे अस्तित्व अनंत काळापर्यंत राहते, ते परब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे. त्यासाठी समर्थ म्हणतात की जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे व मक जैसे. सार आणि असार याच्यामधला फरक जो जाणतो तो निश्चितच संकल्प विकल्प अहंता वासना या वृत्तींचा त्याग करतो. म्हणून ह्या सर्व वृत्तींचा त्याग करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूही तेवढेच महत्वाचे आहेत. त्यांनी सांगितलेली साधना श्रवण करून आत्मसात करून तिचे मनन करून तिचे चिंतन करून निजिध्यासन करणे महत्वाचे आहे, जे या परमार्थाचे मूळ आहे. सरतेशेवटी समर्थ असे सांगतात, असो विवेक वीण बोलणे तितुका सीण, कोणी एक श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. असा हा विवेक विचार न करता केवळ दृश्य जगातली प्राप्ती, दृश्य जगातलं लौकिक प्रसिद्धी हेच जर आपण आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले तर हे ब्रह्मस्वरूपी पक्वान्न हातातून निसटल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही.
जय जय रघुवीर समर्थ. अमृता, अगदी थोडक्यात छान समासाचा आढावा घेतला संपूर्ण. आजच्या समाजाचं अगदी मार्मिक असं वर्णन करून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आणि त्याचे परिणाम आपण भोगतोच, बघतोही आणि भोगतोही बरेचदा. थोडक्यात जे सांगितलं की जोपर्यंत आपल्या सर्व वृत्ती देहाला जोडलेल्या आहेत तोपर्यंत आपल्याला हे सगळे सुखदुःखाचे जे घाव आहेत ते सोसावेच लागतात. त्या वृत्तींची निवृत्ती होणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणं हेही गरजेचं आहे. छान झालं तुझं चिंतन. या दोन्ही समासांवर आपल्या आचार्य आणखी आपल्याला मार्गदर्शन करतील. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. खरोखर दोघांनीही सुद्धा अतिशय छान पद्धतीने आपापल्या समासाला न्याय दिलेला आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे वेगळं सांगण्याची तशी आवश्यकता नाही. पण समर्थांचा दासबोध आता याच्या पुढे जर का आपण बघितलं तर समर्थांचा हा दासबोध जो आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची सांगड कशा पद्धतीने घालावी हे सातत्याने समर्थ तुम्हा आम्हाला सांगत राहतात. कारण समर्थांना हे ठाऊक आहे की ज्याचं ऐहिक धड नाही त्याचं त्या ठिकाणी पारलौकिक जे आहे ते कसं धड राहणार आहे. आधी जर का व्यवहारच व्यवस्थित केला नाही तर मग त्याचा परमार्थ सुद्धा खोटाच ठरणार आहे. जो प्रपंच अप्रमाण त्याचा परमार्थ कसा होईल तर तो सुद्धा खोटाच ठरेल असं समर्थ सांगताय. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या आता याच्या पुढचे बहुतांशी समास जे काही आहेत तर ते समास म्हणजे प्रपंच आणि परमार्थात कशा पद्धतीने सांगड घालावी. खरं म्हणजे आमच्या जीवनाची प्रपंच आणि परमार्थ ही दोन चाकं आहेत आणि ही दोन चाकं या दोन्ही चाकं जर का व्यवस्थित असली तरच आमचा जीवनाचा रथ जो काही आहे तो रथ व्यवस्थितरित्या जाणार आहे. पण त्यातलं एक चाक जरी डळमळीत झालं तर मग आमचं जीवन जे आहे ते सुद्धा विस्कळीत होऊन जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून सांगतायत की प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून चालला पाहिजे. आणि तो हातात हात घालून चालण्यासाठी समर्थांनी शिकवण निरूपणामध्ये छान मार्गदर्शन केलेलं आपल्या लक्षात येतं. सातत्याने प्रत्येकाने विचार करावा की आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य जे आहे ते आयुष्य आता आमच्या हातात किती आहे आणि आमच्या हातात ते आयुष्य किती आहे हा विचार करून मग आमच्या परमार्थिक दृष्ट्या आम्हाला किती काय करायला हवं आहे तर किती झडझडून वहिला निघ अशी होण्याची किती गरज आहे हे म्हणजे कारण आपल्या आयुष्याचं गणित जे काही आहे त्या आयुष्याचं गणित बहुतांशी सगळे म्हणजे विशेषतः 45-50च्या पुढे परमार्थाला लागलेले दिसतात. पण खरं म्हणजे वास्तविक पाहता हे आळवावरचं पाणी असलेलं असं हे आयुष्य आहे. आणि अशा या आयुष्याचा काय नेम धरता येतो, काय शाश्वतता देता येते, काही सुद्धा याची शाश्वतता देता येत नाही. पण तरुणांनी जर का आधीपासूनच अशा पद्धतीने म्हणून तरुणांना हे खूप मार्गदर्शक असणारे असे काही समास आहेत की त्यामध्ये ते म्हणत आहेत की तरुणांनी विशेष करून प्रपंच आणि परमार्थ हा कसाच जोडीने चालवायला हवा. मी काही काळ प्रपंच करीन आणि मग नंतर परमार्थाला लागीन ही जी काही भोळसट कल्पना आहे ही भोळसट कल्पना भ्रामक कल्पना ताबडतोब आपल्या डोक्यातनं निघून गेली पाहिजे. आणि म्हणूनच समर्थांनी अशा पद्धतीने तरुणांना विशेष करून त्यांना मग आपला प्रपंचही यशस्वी करता येईल आणि परमार्थही यशस्वी होईल या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन केलेलं जे काही आहे ते आपल्या लक्षात येतं. जर का समर्थ असं म्हणतात जर का आपलं आयुष्य काही एक ठराविक वर्षाचं असेल तर त्यातलं पुष्कळचं आयुष्य जे आहे ते बालपणामध्ये आणि तरुणपणातले भोग भोगण्यामध्ये निघून जातं. आणि म्हणून
आणि म्हातारपण जे आहे त्या म्हातारपणामध्ये असंख्य रोग जे काही आहेत तर ते रोगराई आपल्याला त्या वृद्धापकाळात भोगावी लागतात. किंबहुना आणि त्यातही पण अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या उभ्या राहतात, जशा कोरोना सारख्या महामारी आहे किंवा त्सुनामी सारखं महापुरासारखे असे काही घटना आहेत. तर या घटनांमध्ये मग कशा पद्धतीने सामाजिक स्वास्थ्य हे टिकून राहणार आहे. आणि जोपर्यंत आमचं स्वास्थ्य व्यवस्थित आहे तोपर्यंतच आम्हाला खरं म्हणजे परमार्थ हस्तगत केला पाहिजे. या दृष्टिकोनातून या समासामध्ये समर्थ वारंवार आम्हाला काही सूचना करतात आणि एक प्रकारे आमच्या जीवनाची घडी कशी असावी, आमची दिनचर्या कशी असावी याबद्दलचं मार्गदर्शन करताना ते दिसतात. आणि म्हणून पुण्यमार्ग तर सातत्याने आपल्याला काय करायचं आहे तर आचरण करायचं आहे आणि पाप मार्ग जो काही आहे तो पूर्णपणे सोडूनच द्यायचा आहे. कारण या पाप आणि पुण्याचाच पुढे काय आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने आपल्या अंतःकरणातला विवेक जागृत असावा आणि आपला विवेक जागृत ठेवून प्रपंच आणि परमार्थ ह्या लोक आणि परलोक जे आहेत ते दोन्ही सुद्धा साध्य करावे असं समर्थांचं या समासामध्ये मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. आपली दिनचर्या कशी असावी या संदर्भात छान पद्धतीने राहुल अवसरे यांनी पूर्ण त्याचा आढावा घेतलेला आहे की सातत्याने आपला काही काळ जो आहे की मागच्या वेळेस अलकाताई म्हणाल्या होत्या की काही गलबला काही निवळ, तर अशा पद्धतीने आपला काळ गेला पाहिजे की सातत्याने काही व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने आम्ही अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे ती नोकरी करत करतच मग आम्हाला काय केलं पाहिजे तर परमार्थ सुद्धा हस्तगत केला पाहिजे. आणि त्या परमार्थासाठी अनेक शास्त्र जी काही आहेत, अनेक संत ग्रंथ जी काही आहेत त्या संत ग्रंथांचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे. आणि तो जर का अभ्यास सातत्याने केला आणि म्हणून आमचा काही काळ जो आहे तर तो काही काळ प्रपंच आणि काही काळ परमार्थ, आणि नुसता काही काळ प्रपंच असं नाही तर प्रपंच करताना सुद्धा आम्ही परमार्थ करू शकतो हे समर्थांनी या समासात सांगितलेलं आपल्या लक्षात येतं. मागच्या समासात सुद्धा सांगितलं समर्थांनी की ज्या वेळेस काही आमच्या कर्मामध्ये काय उणीवा निर्माण होतात तर त्यावेळेस हरिस्मरण करावे असं समर्थ सांगताहेत. समर्थांची एक ओवी या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. ओवी म्हणण्यापेक्षा स्फुटभंगातील एक अभंग आहे. ते म्हणतात, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. एक आपल्या जीवनाची घडी कशा प्रकारची असावी, आपल्या जीवनाला कशा पद्धतीने शिस्त असावी आणि ती शिस्त जर का आम्ही पाळली नाही तर आमचं जीवन हे एखाद्या काय म्हणतात त्याला दिशाहीन असलेल्या असं माणसासारखं होऊन जातं. आणि म्हणून समर्थ आम्हाला या समासामध्ये दिशा दाखवतायत आणि त्या दिशेने जर का आपण हळूहळू मार्गक्रमण केलं आणि ते मार्गक्रमण करत असताना, कारण कर्म तर माणसाला करावीच लागतात, कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही, पण ते कर्म आपलं कशा पद्धतीचं असावं ते सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंय. आणि ते म्हणजे विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे असं जे माऊली म्हणतात. म्हणजेच थोडक्यात वेदविहित अशा प्रकारचं कर्म जे करायला सांगितलंय ते करायचं आहे आणि जे न करायला सांगितलंय ते टाळायचं आहे. तर अशा पद्धतीने वेदविहित कर्म आणि ते सुद्धा निष्काम पद्धतीने केलं तरच खऱ्या अर्थाने आमच्या चित्ताची शुद्धी आणि शांती, मग त्या कर्माला जोडीलाच हातात हात घालून जर का त्या उपासना जर का आम्ही सुरू केली आणि ती उपासना व्यवस्थितरित्या ती सुद्धा पुन्हा शास्त्राला जशी मान्य आहे तशा पद्धतीने आणि निष्काम पद्धतीने जर केली तर चित्त शुद्ध आणि शांत होऊन जाईल. आणि तसं होता होताच मग आम्हाला ज्ञानाची जिज्ञासा जी निर्माण व्हायला पाहिजे ती ज्ञानाची जिज्ञासा आमच्या अंतःकरणात निर्माण होईल. आणि ते जर का ज्ञान हळूहळू अशा पद्धतीने सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने ते ज्ञान कशा पद्धतीने साधना करायची याविषयीचं ज्ञान आम्ही सातत्याने ती साधना करत राहिलो तर आमचा मार्ग जो आहे तो अत्यंत प्रशस्त होत जाईल. पण हे सगळं करत असताना व्यवहारही उत्तम करावा आणि व्यवहार सांभाळत असतानाच त्या ठिकाणी हे जे म्हणतायत इथे 25व्या ओवीमध्ये समर्थ खूप छान सांगतायत
काही मिळवी मग जेवी गुंतल्या लोकास उभवी. सातत्याने जे लोक गुंतलेले आहेत, प्रपंचात गुंतलेले आहेत आणि पूर्णपणे आसक्त झालेले आहेत प्रपंचामध्ये, तर त्या आसक्त झालेल्या लोकांना हळूहळू जेवढं आपल्याला ठाऊक आहे, जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे असं समर्थांचं वचन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्या लोकांना जर का आम्ही हळूहळू चांगल्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न केला, आपणही जायचं आहे आणि लोकांना सुद्धा अशा पद्धतीने त्या मार्गाला नेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न सुद्धा करायचा आहे. आणि असं जर का केलं तरच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं हळूहळू का होईना सार्थकतेकडे आमचं जीवन जाणार आहे. आणि म्हणूनच त्याच्या पुढचा समास जो समर्थांनी सांगितला तर तो म्हणजे सार विवेक निरूपण. आणि हा सार विवेक निरूपण की हे सगळं करत असताना सातत्याने हे सुद्धा आपल्या लक्षात पाहिजे की ज्या संसार आम्ही करतो आहे तर तो संसार समर्थ म्हणतात मुळीच नासका विवेकी करावा नेटका. तर या दृष्टिकोनातून हा संसार जो आहे हा सरत जाणार आहे. आणि हा संसार ज्याच्या सत्तेवर किंवा ज्याच्या अधिष्ठानावरती सातत्याने सरत जाताना दिसतो ते अधिष्ठान मात्र कायमस्वरूपी आहे, शाश्वत आहे. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ते शाश्वत असलेलं तत्व धरून ठेवायचं आहे. आणि बाह्यतः जो काही संसार आमच्या वाटायला आलेला आहे त्याची अतिशय उत्कृष्टरित्या काय करायचे आहेत तर कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडायची आहेत. आणि असं जर का दोन्ही आम्ही करायला सुरुवात केली, आतमध्ये भगवंताला अखंड असणाऱ्या अशा या भगवंताला धरून ठेवायचा आहे. किंबहुना हा जो काही आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेला साधना आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण, या दृष्टिकोनातून आतमध्ये सतत विचार जो काही आहे तो सतत विचार हा पंचीकरणाचा जागृत असला पाहिजे. जे जे काही मला दिसत आहे किंवा ऐकायला येत आहे किंवा माझ्या चवीला कळत आहे, अर्थात पंच ज्ञानेंद्रियांनी मला त्याचे अनुभव येत आहेत, त्या पंचविषय जे काही अनुभव येत आहेत ते अनुभव ज्याच्या सत्तेवर येत आहेत त्या सत्तेला मला धरून ठेवायचं आहे. आणि ते अनुभव तात्कालिक आहेत, ते अनुभव कायम टिकणारे नाहीत. आणि म्हणून त्याचा विचार न करता त्या ठिकाणी शाश्वत असलेल्या तत्वाचा विचार मला सातत्याने करायचा आहे. आणि अशा पद्धतीने म्हणून समर्थ या समासामध्ये पुन्हा एकदा सारासार विवेक जो काही आहे तो सारासार विवेक आमच्या अंतःकरणातला जागृत करतात. माऊली सुद्धा म्हणतात की त्रिगुण असार निर्गुणतेची सार सारासार विचार हरिपाठ. की त्रिगुण जे आहे त्रिगुणात्मक असलेलं हे संपूर्ण जग विश्व जे काही आहे ते असार आहे आणि निर्गुणतेची सार. आणि म्हणून सारासार विचार सातत्याने हा सारासार विचार जो काही आहे हा आम्हाला जोपासता आला पाहिजे. आणि असा हा सारासार विचार जर का आम्हाला जोपासता आला आणि आतमध्ये तो आम्ही सातत्याने काय करून ठेवला, बिंबवून ठेवला, तर मग बाहेर आम्ही कितीही व्यवहारात जसं वागायचं आहे तसं जरी वागलो तरी सुद्धा मग आमचा प्रपंच जो परमार्थ जे काही आहे तर परमार्थ हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने हा सारासार विवेक सुद्धा समर्थ आमच्यातला जागृत करतात. आणि हा अखंड विवेकावर किती भर आहे समर्थांचा हे तर तुम्हाला आम्हाला आता वेगळ्या पद्धतीने सांगायलाच नको आहे. माऊलींची सुद्धा एक ओवी आहे. माऊली असं म्हणतात की उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. की खऱ्या अर्थाने की हा जो काही सारासार विचार आहे हा सारासार विचार अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणात जागृत ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात, ऐका सारासार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार आणि कोण असार विवेक ओळखावा. म्हणजे सातत्याने आम्ही कशाला महत्व देतोय, साराला महत्व देतो आहे का असाराला महत्व देतोय, आमच्या चिंतनाचा विषय असार आहे का सार आहे हे आम्ही शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून जाण्या त्याने ऐसे न करावे हे जे काही समर्थ म्हणतायत 26व्या ओवीमध्ये ते म्हणतात, जाण त्याने ऐसे न करावे, सार त्याची शोधून घ्यावे आणि असार ते जाणून त्यागावे ममक जैसे. की ही उलटी ज्याप्रमाणे आपण पुन्हा काय सेवन करत नाही अगदी त्याप्रमाणे हे असार जे आहे ते एखाद्या उलटीप्रमाणे आहे. आणि म्हणून त्या असाराचा विचार न करता, असाराचं चिंतन न करता, असारामध्ये रमून न जाता, रंगून न जाता अशा पद्धतीने
तेवढ्या पुरता त्याचा काय करायचा आहे, तो विषय जो आपल्या वाट्याला येईल त्याचा भोग घ्यायचा आणि त्याचं चिंतन करणं बंद करून टाकायचं. तर अशा पद्धतीने हे सगळं जर का करता आलं आणि साराचं चिंतन अखंड आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न जर का आम्ही केला, तर मला असं वाटतं आपल्याला म्हणजेच श्रवण आणि मनन सातत्याने आपण करत राहिलो तर विवेक जागृत राहील, आणि विवेक जागृत राहिला तर प्रपंच आणि परमार्थ आमचा यशस्वी, समर्थांना जे अभिप्रेत आहे तसा आमचा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असा हा विवेक आम्ही जागृत ठेवूया. समर्थ कृपेने, सद्गुरु कृपेने तो जागृत राहावा अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते. झालेलं चिंतन समर्थ चरणी अर्पण करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ताई धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुम्ही अगदी सोप्या, आणखीन सोपे करून सांगितले. दोन्ही समासांचं जे सार आहे ते अगदी थोडक्यात आणि छान अगदी सोपं करून सांगितलं. प्रपंच आणि परमार्थ, जीवन रथाची ही दोन चाकं आहेत आणि त्याचा तो योग्य बॅलन्स साधण्यासाठी ती दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत. ते रथाचं उदाहरण दिल्यामुळे हे दोन्ही कसं एकत्र चाललं पाहिजे हे छान सांगितलं तुम्ही. तुम्ही जे म्हणालात की ते खरं आहे की अर्ध आयुष्य गेल्यानंतर बरेच लोक या मार्गाकडे, परमार्थाच्या मार्गाकडे लागतात. माझ्या सकट मी सुद्धा खूप उशिरा आले याच्यात, अर्ध आयुष्य गेल्यावरच. पण आपलं म्हणजे आपल्या या चिंतनिका ग्रुपवर बरेच तरुण आहेत आणि कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो, पण त्यांचं निश्चितच आता इतक्या लहान वयात ते या मार्गाकडे वळले आहेत, त्यामुळे त्यांचं पुढचं जीवन मात्र नक्कीच सुरळीतपणे जाणार आहे यात शंका नाही. तुम्ही अगदी थोडक्या शब्दांमध्ये हे सांगायचा प्रयत्न केला की पुण्यमार्गाचं आचरण आणि पापमार्गाचा पूर्ण त्याग, किंवा वेदविहित कर्म, निष्काम कर्म काय करायचं आहे हे ते अगदी थोडक्या शब्दात सांगत गेलात तुम्ही. वेदविहित कर्म आणि निष्काम पद्धतीने चित्तशुद्धी, चित्तशांती, कर्म केलं की चित्तशुद्धी आणि चित्तशांतीचं फळ आपल्याला मिळतं. आणि मग ज्ञानाची जिज्ञासा निर्माण झाली की सद्गुरू ची भेट होतेच होते. आणि मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण साधना करायला लागलो की केव्हा तरी एकदा आपण त्या आपल्या ध्येयापर्यंत निश्चित आपल्याला सद्गुरू घेऊन जातात. संसार हा सरणारा आहे आणि त्याचं अधिष्ठान मात्र शाश्वत आहे, आणि त्या अधिष्ठानाला, भगवंताच्या अधिष्ठानाला धरून ठेवता येण्यासाठी साधना केली पाहिजे. आणि अशाश्वताचा विचार सोडून देऊन शाश्वताशी जोडून घेता येण्यासाठी सातत्याने आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. हे मोलाचं जे गमक आहे या सगळ्याचं ते सांगितलं. धन्यवाद ताई. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरुवात करावी. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना आणि परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. माधुरीताईंनाही वंदन करते. सर्व अभ्यासार्थींना सप्रेम अभिवादन. आजचे दोन्ही समास खूप छान सांगितलेत. राहुलने पण चांगला धागा धरला होता, कारण नेमकेपणाने धागा धरलेला होता की जो विचार आहे, कर्माचा विचार समर्थाने यामध्ये केलेला आहे. आणि नुसता कर्माचा विचार नाही तर त्या कर्माच्या मागे वैचारिकता आहे. वैचारिकतेने जीवनाला शिस्त पाहिजे आणि त्याचा सगळ्याचा आपल्या जीवनाचा, वेळेचा सदुपयोग कसा करून घेणं. त्यामुळे अतिशय चांगला विचार मांडला. अमृतानेही खूपच चांगला विचार मांडला. नेमकेपणाने सगळे मांडलेले विचार आहेत. लौकिकतेचाही विचार आहे आणि ब्रह्माचं पक्वान्न आपल्या हातून निसटून जाऊ नये, सुंदर संकल्पना होती. माधुरीताईंनी संपूर्ण दोन्ही ह्याच्यावरती खूप चांगला विचार सांगला, कारण शास्त्रशुद्धच विचार होते. त्यामुळे खरं सांगायचं काही नाहीये, सांगण्यासारखं काही नाही, पण एक 5 मिनिटं काहीतरी सांगायचंच आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते. मुळामध्ये हा जो समास आहे, शिकवण निरूपण, म्हणजे याचा अर्थ समर्थाने आपल्याला काहीतरी शिकवलेलं आहे. आता जे शिकवलेलं आहे तो बोध जो आहे तो सांगितलं की दोन्ही प्रपंच आणि परमार्थ जीवनाच्या रथाचे 2 चाकं आहेत. हाच विचार आपण आधी बघितला होता. श्रीमद शंकराचार्यांनी त्याला एक शरीराचा उजवा आणि डावा भाग म्हटलंय. एकाच बाजूची
वाढलं किंवा सूज असेल तर ती चालणार नाही, शरीर बेढप दिसणार आहे. अगदी त्याप्रमाणे जो काही लौकिकाचा विचार आहे तो स्थूल शरीराचा विचार आहे आणि परमार्थाचा जो विचार आहे किंवा जो अध्यात्माचा विचार आहे तो अंतरंगाचा विचार आहे. आणि म्हणून व्यक्तिमत्वाचा विचार होताना दोन्हीचा जो विकास आहे तो अत्यंत अपेक्षित असा असणार आहे. समर्थांचा हा संपूर्ण जो शिकवण निरूपण समास आहे तो जाणपण निरूपणाच्या जवळ जाणार आहे. त्यामुळे पूर्णपणाने कर्माचा विचार आहे. जिथे कर्माचा विचार आहे त्या कर्माचा विचार आधी येतो आणि विचार करून केलेलं कर्म म्हटल्यानंतर ते योगापर्यंत योग या स्तरावरती जातं. या ठिकाणी समर्थ छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगतात. बघा, तहान लागल्यानंतर विहीर खणणं उपयोगाचं नाही. तजवीज करायची असेल ते आधी केली पाहिजे. आपल्याकडे असणारा आता खूप छान विचार आला, माधुरीताईंनी म्हणला की किती आयुष्याचा विचार आहे, कसा आहे. परमपूज्य काकाड देमी म्हणतात की प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करावा आणि काळ, काम आणि वेग ह्याचं गणित आपलं आपण मांडायचं आहे. हे सगळं मांडताना लक्षात येईल की आताचे जे सगळे समाज आहेत ते समर्थ त्यांच्या महंतांच्यासाठी सांगतात. हे सगळे महंत आपण बघितलं तर टीनेजर तरुण आहेत, आत्मज्ञानी ते असले पाहिजेत, त्याचबरोबर ते कार्यप्रवणही असले पाहिजेत असं आहे. आणि त्यामुळे लौकिकातला व्यावहारिक बोध या ठिकाणी दिसतो. जेव्हा हे वाचायला लागले तेव्हा लक्षात येईल की विनोबा असं म्हणतात की माझ्या लहानपणी माझा दासबोध मुखोद्गत होता आणि जसजसा दासबोध मुखोद्गत असता मी रोज फिरताना दासबोधातले समासच्या समास म्हणायचो. पण दासबोधाचं वैशिष्ट्य कोणतं असेल? विनोबा म्हणतात की समर्थांचे मनाचे श्लोक हे मनोपनिषद आहे. म्हणजे मनोबोध हे मनाला असणारं उपनिषद आहे, तर समर्थांचा दासबोध हे व्यवहार उपनिषद आहे. अत्यंतिक हिताचा बोध आहे. उपनिषद म्हणजे श्रुती आपल्या अत्यंतिक हिताचा बोध करते. त्याचप्रमाणे समर्थांनी या ठिकाणी आपल्याला केलेला हा बोध आहे. आणि हा बोध करताना नेमकेपणाने केलेला आहे की कर्म कशी करायचे, कर्माचा विचार करायचा आहे. म्हणून कर्म आता माधुरीताईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे वेदविहित निष्काम कर्म असलीच पाहिजेत. कारण जोपर्यंत वेदविहित निष्काम कर्म होत नाही तोपर्यंत चित्ताची शुद्धी नाही. जोपर्यंत चित्ताची शुद्धी नाही तोपर्यंत चित्ताला शुद्ध तत्वाची ओढ नाही. शुद्ध तत्वाची ओढ लागली की कळत नकळत उपासना घडते, ती अधिकाधिक घडते. प्रारंभीच्या टप्प्यामध्ये ती सकामता आहे आणि मग वेदविहित निष्काम उपासना जेव्हा घडते तेव्हा चित्ताची शांती म्हणजे विक्षेप दोष निघून जातो. याचा अर्थ वेदविहित कर्माने मलदोष निघून जातो आणि वेदविहित निष्काम उपासनेने विक्षेप दोष निघून जातो. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण ईश्वराभिमुख ज्ञानाभिमुख होतो तेव्हा चित्ताचा चैतन्यात लय करणं अत्यंत सोपं जातं. यासाठी समर्थांचं जे सूत्र आहे, मुळामध्ये गीता जशी त्रिकांडात्मक आहे, वेद जसे त्रिकांडात्मक आहेत, तोच धागा समर्थांनी धरलेला असल्यामुळे कर्म, उपासना, ज्ञान ह्या तिन्हीचा विचार या ठिकाणी परिपूर्णपणे येतो. नाथांनी त्याला सुंदर उदाहरणं दिली. नाथ म्हणतात बायका ज्या आहेत त्यांचं सौंदर्य कशात असेल तर त्या केसांमध्ये आहे. मग त्या केसांचे ते 3 पेडी करतात आणि जोपर्यंत ते 3 पेड करत नाहीत तोपर्यंत ती वेणी जी आहे ती सुंदर दिसत नाही. अगदीच त्याचप्रमाणे मानवी जीवन जर अत्यंत सुंदर व्हायचं असेल तर कर्म, उपासना, ज्ञान ह्या तीनही पेड जे आहेत ते एकमेकांमध्ये इतके बेमालूमपणे मिसळले पाहिजेत आणि ते समान प्रमाणात जर मिसळले की तर त्या जीवनाला एक काय आहे तर शिस्त आहे आणि त्या शिस्तेमधून जीवनाचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला जाण्याचा जो काही आहे तो संपूर्ण विचार त्या ठिकाणी येतो. आणि तसा तो यावा हे सगळं सांगताना कुठेतरी समर्थ गृहस्थाश्रमाकडे समर्थ झुकले आहेत बरं का. आणि जर गृहस्थाश्रम असेल तर धन्य गृहस्थाश्रम हा परमपूज्य काका त्या ठिकाणी चिंतनिकेत म्हणतात बघा, धन्य गृहस्थाश्रम की कुठेही त्यासाठी जाण्याची गरज नाही. जे आहे ते काम अत्यंत उत्तम आहे, त्या परिस्थितीमध्ये आहे, त्या लोकांमध्ये आहे तिकडे करून आपल्याला काय करायचं आहे तर विचारांनी ऐसी विचारांची कामे, या विचारांच्या कामांनी आपल्याला नेमकं जे काही आपलं ध्येय आहे ते गाठायचं आहे. आणि ते कसं गाठायचं या बाबतीतचा नेमका बोध व्यावहारिक स्तरावरचा केलेला समर्थांचा जो बोध आहे तो कोणता असेल तर तो शिकवण निरूपणाचा बोध आहे. आणि म्हणून तो प्रापंचिक आणि परमार्थ जरी असला तरी युक्त माप कुठे आहे तर प्रापंचिकाकडे दिलेला आहे. पण कर्म, उपासना, ज्ञान तिन्हीचा त्या ठिकाणी विचार आहे. त्यानंतरचा जो समास आहे तो सारासार निरूपण आहे. आता इथे पुन्हा समर्थांचा जो निर्गुणाचा पिंड आहे
समर्थ सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धार, ते पुन्हा पुन्हा निर्गुणाकडे येतात. आणि जेव्हा ते निर्गुणाकडे येतात तेव्हा ते परब्रह्म, ते निर्गुण निराकार तत्व ह्याचा विचार करतात. आणि म्हणून सुरुवातच जे ते ब्रह्म म्हणजे निराकार, इथूनच त्या ठिकाणी सुरुवात केलेली. तर विवेक मुळामध्ये आहे. आणि जर विवेक जर सांगायचा असेल तर हा समास कुठे आलाय बघा. आपण गेल्या शुक्रवारचं जे चिंतन आहे ते चत्वारदेव जे आहे ते चत्वारदेव निरूपणाचं चिंतन बघितलं. आणि तोच देव जो आहे त्या देवाचं वर्णन करता करताना समर्थ आपल्याला इथे सारासार विचार सांगतायत. यात सारासार निरूपणामधली 8वी ओवी जर आपण बघितली, फार सुंदर ओवी आहे. देव या सकलांचे मूळ, देवास मूळ ना ढाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. जे चत्वारदेव सांगून झाले, मग चत्वारदेवांमध्ये प्रत्येक 4 देवांच्या उपासनेची पद्धत वेगळी आहे. एक मंत्रांच्या अधीन आहेत, दुसऱ्यामध्ये लीला वर्णन आहे, तिसऱ्यामध्ये आज्ञेंचं पालन आहे म्हणजे कर्मरूपी उपासना आहे, आणि चौथ्यामध्ये जे आहे ते शिवम भूत्वा शिवम यजेत अशा प्रकारचे जे उपासनेचे स्तर आहेत ते सगळे स्तर समर्थांनी त्या ठिकाणी सांगितले. आणि मग या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात की देव या सकळांचे मूळ. आता सकळांचे मूळ असणारा देव कोणता आहे? आणि देव मूळ, त्या देवाचं मूळ ना ढाळ. तर इथून सांगायला त्यांनी समर्थाने सुरुवात केली की सगळ्यांचं जर मूळ असेल, याचा अर्थ जिथून विश्वाची उत्पत्ती झाली आहे ते ईश्वर तत्वाला सुद्धा निर्माण करणारं कोणतं असेल तर हे मूळ असणारा, ज्याला मनाच्या श्लोकामध्ये मूळारंभ असं म्हटलेलं आहे, तर तो देव आहे. आता ह्या देवाची सुरुवात पण समर्थ कुठे करतायत बघा, की त्या देवाला मूळ म्हणजे आरंभ नाही आणि त्याला ढाळ म्हणजे अंतही नाही, म्हणजे आधी अंतरहित असा असणारा तो आहे. आणि ते परब्रह्म हे सांगूनच झालं. याचा अर्थ शेवटच्या टप्प्याचा देव सांगून झाला. पण सुरुवातीला समर्थ देव जेव्हा म्हणतायत तेव्हा त्याचं चिंतन आपल्याला कधीतरी करावं लागेल. आपल्याला देव या शब्दाची व्युत्पत्ती सगळ्यांना माहिती, पण दीयते इति देवहा अशी जर जेव्हा आपण या देवाची व्युत्पत्ती बघतो किंवा देव शब्द कसा निर्माण झालाय तेव्हा लक्षात येईल की देणारा तो देव आहे. काय त्यांनी दिलेलं नाही, आपल्या वासनानुसार त्यांनी भोग दिलेले आहेत. आपल्याच वासना पूर्ण होण्यासाठी आपण जन्म घेतला आणि म्हणून त्यासाठी अनुकूल देह दिलेला आहे. आपल्याला समान प्रारब्ध असणारे आपले सगळे सोयरे नातेवाईक दिलेले आहेत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जी काही आपल्या गरजा आहेत त्यासाठी वृक्ष, वेली, नद्या, सागर हे सगळं आपल्या सुखासाठी त्यांनी दिलेले. जे जे सुखासाठी आहे ते सगळं दिलेले. आणि असा हा दीयते इति देवहा. किती दिवस ह्याच देवाची उपासना करायची? आणि मग हाच देव याचं चिंतन करता करता हा सगळ्यांचं मूळ आहे असं ते परब्रह्म असेल की जिथे एकोम बहुश्याम आहे, की जो एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असा आहे. मग आता बाकीचे जे देव आहेत ते सगळे विकारी देव आहेत असं म्हटलंय. जे विकारी आहेत ते दुःखदायक आहेत समर्थ सांगतात. मग या देवापर्यंत जायचं असेल तर 8ही देहांचं म्हणजे जीवाचे आणि जे ज्याला आपण म्हणतो जीव आणि जगताचे 4 आणि 4 8ही देहांचा निराश केला पाहिजे. हे सगळं सांगताना देव शब्दाची आणखीन एक व्युत्पत्ती शास्त्रांनी सांगितली आणि ती म्हणजे द्युतिमान प्रकाशते इति देवा. अत्यंत प्रकाशमान काय गोष्ट असेल तर ती म्हणजे तेज आहे. अत्यंत प्रकाशमान आहे. आणि तो प्रकाशमान कसं आहे की ज्याच्या प्रकाशामध्ये विश्वाचंच प्रकाशन केलं जातं असा तो जो देव आहे. तो देव कसा आहे तर तो परब्रह्म आहे आणि ते निश्चळ आहे आणि ते निर्विकारी आहे. आणि ते निर्विकारी असणारं काय करा तर ते परमार्थाचं ते मूळ आहे. आणि त्यासाठी काय करायचंय तर पंचीकरण म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. महावाक्य म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. हे सगळं समजून घेतल्याशिवाय आपल्याला नाही ना त्या देवापर्यंत जाता येत. म्हणून समर्थांनी ओवीचा वापरच केलाय ना आधीच्या. प्रपंची पाहिजे सुवर्ण, प्रपंचामध्ये वैभव मला असलंच पाहिजे. आणि परमार्थी पंचीकरण, जर परमार्थाचा काही आपण अभ्यास करत असू, काही वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असू, तो पंचीकरण हे समजून घेतलं पाहिजे. मग पंचीकरण हे पाठ करायची गोष्ट आहे का? नाही. पंचीकरण हे समजून घेऊन साधनेला बसल्यानंतर आपला देह सोडण्याची गोष्टीसाठी ते पंचीकरण समजावून घ्यायचे. आणि मग महावाक्याचं विवरण करायचं. मग ते महावाक्य सुद्धा पाठ नाही करायचं. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात ना की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जपू नाही बोलला, तेथं विचाराची केला पाहिजे सर. आणि असा विचार करत करत आपल्याला काय करायचं तर त्या
जो शेवटचा देव आहे त्या शेवटच्या देवापर्यंत जायचंय. आणि यासाठी प्रांजळपणे आपणच आपल्याशी, इथे स्पर्धा कोणाशी नाही. माझी कमिटमेंट माझ्या स्वतःसाठी आहे आणि माझ्या स्वतःशी आपली असणारी कमिटमेंट आपणच आपल्याशी करायची आहे. आणि एक 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 टप्पे जे देवाचे आहेत ते देवाचे ओलांडत ओलांडत आपल्याला तिथपर्यंत जायचंय. विवेकाशिवाय दुसरं काहीच नाही. तर जर विवेक आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर मग विवेक कोणता? आता विवेक आता निश्चित आहे की शाश्वत काय, अशाश्वत काय, सार काय, असार काय, हाच विवेक आपल्याला करावा लागेल. कारण तो कितीही वेळा केला तरी पुन्हा पुन्हा काय आहे तर आपण त्या ठिकाणून ढळतो. त्याला त्याग होता सवेची जाते, तशी तुमची आमची सगळ्या प्रापंचकांची स्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी धर्म, न्याय, नीती जे आहेत ह्याचं पालन केलं पाहिजे. जोपर्यंत धर्म, न्याय, नीती यांचं पालन नाही तोपर्यंत साराचा काही उपयोग आहे. सारा काय आहे ते कळणार आहे नाही. जे एकीकडे सार आणि असार आपण कदाचित बोलू शकू, पण जर धर्म, न्याय, नीती याचं जर पक्क याच्यावर आपलं अधिष्ठान नसेल तर ती क्रिया कशी असेल तर ती विवेकहीन असेल. समर्थांची ओवीच आहे बघा, त्याच्यामध्ये 19व्या ओवीमध्ये समर्थ सांगतायत. म्हणजे मग जर नेमक्या विवेकाच्या सहाय्याने मला काय काय कमवायचं आहे, या ठिकाणी कोणत्या गोष्टी कमवायच्या त्याही सांगितल्या आहेत आणि कोणत्या त्यागायच्या त्याही सांगितल्या आहेत. म्हणून विधी आणि निषेध दोन्ही सांगितलेले आहेत. आणि संसार सांगतेस आले जे जे आलेले आहेत, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुद्दले गेले. याचा अर्थ जन्माला तर अनेक जण आले, म्हणतात ते नेहमी गमतीने म्हणतात की आला आला आणि बापोडा गेला, अशी अवस्था नाही व्हायला पाहिजे. जर त्या विधात्याने जर मला पाठवलं असेल तर परमपूज्य काका पूर्वी एक छान गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे त्या विधात्याने आपल्याला काही ते कार्य दिलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये कुणीतरी मला शाबासकी देईल, अरे तू किती छान काम केलं म्हणून बक्षीस देईल, म्हणून आपण वाट बघत असतो. आणि त्या स्तुतीने आपल्याला खूप बरं वाटतं, आपण अगदी चांगले मोटिवेट होतो, चांगले प्रेरित होतो आणि आणखीन चांगलं काम करतो. पण तेव्हा काका म्हणायचे की लक्षात घ्या की ज्यांनी माझी स्तुती केलेली आहे तो कोण आहे? तो स्वतः कसा आहे तर तो नाशिवंतच आहे. तेव्हा खरी दाद मला कोणाकडून मिळाली पाहिजे तर ज्या विधात्यांनी मला इथे या भूमीवरती पाठवलेलं आहे. आणि इथून जेव्हा मी माझ्या मूळच्या स्वरूपात जाईन तेव्हा त्यांनी असं म्हटलं पाहिजे की अरे तुला दिलेलं काम तर खूप छान केलंस बरं. त्याचा अर्थ ते केव्हा पाहिजे? नंतर. हे सतत जर आपल्या ध्यानात असेल तर विवेकयुक्त कर्म घडेल. आणि असं विवेकयुक्त कर्म घडणं अपेक्षित आहे. आणि नुसतं कर्म आपल्यासाठी नाही तर मी माझ्यासाठी नाही तर मीच आम्ही झालं पाहिजे, अहमचं वयम झालं पाहिजे. आणि सगळीकडे जीवच नाही तर जीवामध्ये जे तत्व आहे तेच जगतामध्ये आहे. आणि जीव आणि जगतामध्ये असणारा ईश्वर एकच आहे याची अनुभूती घेण्यासाठी सारासार विचार आहे. आणि म्हणून एकीकडे देवाची उपासना आहे, त्याचं ज्ञान समजून घेणं आहे आणि त्याचं स्वरूप जाणून त्याची उपासनाही करणं आहे. आणि म्हणून कर्म, उपासना, ज्ञान या तिन्हीचा पुन्हा विवेक करून या सगळ्याचा आपण काय करायचं तर वापर करून घ्यायचा आहे. कारण बाकीचे जे सगळे विकारी देव आहेत ते दुःखदायक आहेत, पण एकच जो आहे सुखदायक असणारा तो शेवटच्या टप्प्याचा जो निर्गुण निराकार परब्रह्मस्वरूप, जो निर्मलम निश्चलम शांतम आहे, तिथे दुःखाचा काहीच नाही. आनंद घन असा असणारा, तिथे दुःखाची काही वार्ताच नाही. आणि तिथपर्यंत तुम्ही आम्ही जाणं हे समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ तर त्या आनंद स्वरूपामध्ये आहेत, नित्य तिथेच स्थित आहेत. तशीच ती स्थिती तुम्हा आम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अलकाताई. नेहमीसारखंच तुमचं मार्गदर्शन मोलाचंच असतं. याचा लौकिकाचा विचार म्हणजे स्थूल शरीराचा आणि सूक्ष्माचा विचार करून तो विचार सांगण्यासाठी आपल्याला समर्थांनी हा शिकवण निरूपण सांगितलाय. ते सांगितलं तुम्ही कर्माचा विचारही तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यात सांगितला. विनोबांचं हे मनोपनिषद जे मनाला हे केलेलं मनाचे श्लोक म्हणजे मनोपनिषद आणि दासबोध म्हणजे व्यवहार उपनिषद आहे. हे अगदी काय म्हणतात खरोखरच यात अनेक ठिकाणीच समर्थांनी आणि या पुढच्या याच्यात माधुरीताई म्हणाल्या तसं अनेक पुढचे समास हे व्यावहारिक बोध करण्यासाठी आहेतच यातले. आणि हा अत्यंत हिताचा बोध ज्यामधून झालाय असे सगळे हे आहेत. कर्म, उपासना, ज्ञानसाठी तुम्ही जे नाथांचा 3 पेढी वेणीचा दृष्टांत दिला
मार्मिक दृष्टांत होता तो. डॉक्टर काकांच्या याचा उल्लेख करून तुम्ही गृहस्थाश्रमाचंही महत्व आहे तितकंच, की केवळ संन्यासाश्रमाचं म्हणजे संन्यास घेतला पाहिजे या सगळ्यासाठी असं नाही, तर याच्यात आपल्या संसारात राहून सुद्धा प्रपंच करता करताच परमार्थ साधता येईल. आणि हेच मर्म खरं दासबोधात समर्थांनी सांगितलंय, की सगळं सोडून देण्याची गरजच नाहीये. देवाची तुम्ही आणखीन एक नवीन उत्पत्ती सांगितली, दीयते इति देव, हा देणारा तो देव आहे आणि आपल्या सुखासाठी त्यांनी सगळं दिलेलं आहे. दुसरं आणखीन एक अत्यंत प्रकाशमान, त्याचं ते हे लक्षात नाही आलं अलकाताई मला, द्युतिमान प्रकाशते इति देवा. नाही नीट ऐका. एक मिनिट मी सांगते पुन्हा. एक मिनिट, मला मिळत नाही ते, एकदा मध्येच कुठेतरी माझं गेलं. काही कधीतरी असं. द्युतिमान प्रकाशते इति देवः. अच्छा, द्युतिमान प्रकाशते इति देवः. ओके. हा, अत्यंत ज्याच्या प्रकाशात विश्वाचंच प्रकाशन केलं जातं आणि ते निर्विकारी आहे. तुम्ही सगळं खूपच छान पद्धतीने समजावून सांगितलं. ते आपल्याला विचार कसा करायचा आहे, सारासार विचार करायचा म्हणजे नेमकं काय काय करत जायचं आणि कोणतं उद्दिष्ट आहे, आपल्याला पोचायचं कुठे आहे, हे त्याचं मर्म सांगितलं. आपल्याला शेवटच्या या देवापर्यंत पोचायचं आहे जो निर्विकारी आहे. आणि यासाठी सततच आपला शाश्वताचा विवेक जागा ठेवायचा आहे. धर्म, न्याय, नीतीपूर्ण क्रिया आपल्या हातून घडल्या पाहिजेत आणि तरच ते विवेकयुक्त कर्म होईल. आणि या सगळ्यातूनच आपल्याला चित्तशुद्धी, चित्तशांती या सगळ्या साधल्या जाऊन आहे योग्य मार्गाला आपण पोचू शकू. आपला असा सगळ्यांचा विवेक असाच जागृत आणि आपले एक एक पाऊल पुढे पुढे जावं, यासाठी समर्थांकडे प्रार्थना करूया. मृणाल घेणार आहे का शेवटचा श्लोक? मृणाल आहे? हो आहे. काकू घेऊ श्लोक? हो, घे ना, घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. श्रीराम. जय जय. जय जय रघुवीर समर्थ.